चला तर आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता या विषयातील दिनदर्शिका हा टॉपिक, जो की आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आणि प्रत्येक पेपरमध्ये ना 1 ते 2 प्रश्न फिक्स दिनदर्शिकेवर असतातच. असा कोणताच पेपर येणार नाही की जो दिनदर्शिकेवरती प्रश्न विचारलेला नाही. मग इव्हन तुम्हाला ज्या स्पर्धा परीक्षामध्ये अगदी पहिलीपासूनच्या पेपर असू दे, किंवा TSE IAS वगैरे असतात, किंवा ITSE वगैरे हे एक्झाम्स असतात, किंवा इव्हन तुम्हाला ज्या महाराष्ट्र शासनाकडून घेतल्या जातात MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा असतात, त्यामध्ये सुद्धा दिनदर्शिकेवरील प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे असतोच त्याच्यामुळे ह्या दिनदर्शिकावरती कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, किंवा मुलं नक्की कुठं चुकतात हेही सांगते तुम्हाला. आणि त्यांचं काय पाठांतर नसतं, किंवा एक ठराविक दिवस असतात, किंवा जे समजा आता नेत्यांच्या वगैरे जयंती वगैरे असतात, किंवा पुण्यतिथ्या वगैरे ह्यांचे दिवस असतात ना, ते फिक्स असतात. तर ते फिक्स दिवस करायला काही प्रॉब्लेम नाही. किंवा जसं की क्रांती दिन आहे, बालदिन आहे, किंवा बालिका दिन आहे, किंवा स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन, तर यांच्या तारखा ज्या असतात ना त्या फिक्स ठरलेल्या असतात. तर मग याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते प्रश्न कसे सोडवायचे, किंवा बेसिक तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी माहीत असायला पाहिजेत, की जेणेकरून ना तुम्ही दिनदर्शिकेवरील कोणताही प्रश्न आला तर तो सहजरित्या सोडवू शकता. आणि मुलांचा गोंधळ काय होतो, किंवा तुम्ही कुठं चुकता. आता जर सामान्य वर्ष असेल तर सामान्य वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात सांगा, तर 365 दिवस असतात. ठीक आहे. जर 365 दिवस असेल ना, तर त्याच्यामध्ये नाही 52 आठवडे असतात. मग 52 आठवडे कसं कॅल्क्युलेट केलं, तर 365 दिवसांना 7 भागायचं, म्हणजे 52 आठवडे, आणि बाकी जी राहते ना ती बाकी म्हणजे 1 दिवस आला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सामान्य वर्ष जर असेल ना तर त्याच्यामध्ये 365 दिवस असतात. 365 दिवसामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस शिल्लक, म्हणजे 1 दिवस असतो. नेक्स्ट आता बघा, जर तेच लीप वर्ष असेल तर लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, 366 दिवस असतात. याच्यामध्ये 366 दिवस आणि 52 आठवडे आणि वर 2 दिवस एक्स्ट्रा राहतात. म्हणजे ज्यावेळी आपण 366ला 7ने भागणार त्यावेळी 52 येणार वरती भागाकार, आणि 2 असतात ते शिल्लक राहणार. म्हणजेच बाकी किती झाली तर 2, म्हणजे 52 आठवडे आणि 2 दिवस आलेत लक्षात. जसं सामान्य वर्षामध्ये एकूण 365 दिवस, 52 आठवडे 1 दिवस, 300 आणि लीप वर्ष असेल तर 366 दिवस, 52 आठवडे 2 दिवस. आता लीप वर्ष हे कसं ओळखायचं, आपण त्या वर्षाला ना डिवाइड म्हणजे भाग लावून बघायचं 4ने. जर पूर्ण भाग गेला, म्हणजेच बाकी जर 0 राहिली, तर ओळखून जायचं की ते काय आहे, तर लीप वर्ष आहे. समजा आता 2024 आहे, तर 2024ला पण 4ने भागायचं, म्हणजे 4×5 20 आलं, आणि 4×7 24 झालं. म्हणजे बाकी किती आली शिल्लक, बाकी 0 राहिली. जर बाकी 0 आली असेल तर ते वर्ष कोणतं आहे, तर लीप वर्ष आहे म्हणायचं. समजा आता 2016 आहे, 2004 आहे, 2008 आहे, 2012 आहे. म्हणजे एकंदरीत काय 4च्या पाड्यात जर असेल ना, तर थोडक्यात त्याला काय म्हणायचं, तर त्याला 4ने निशेष भाग गेला पाहिजे. म्हणजे निशेष भाग जाणं म्हणजे काय, तर बाकी 0 राहिली पाहिजे. तर तो कोणतं वर्ष आहे, तर आपण त्याला लीप वर्ष आहे असं म्हणू शकतो. कळालेत, लीप वर्ष कोणाला म्हणायचं, ज्या वर्षाला 4ने पूर्णपणे भाग जातो, म्हणजे निशेष भाग जाईल, आणि बाकी जर 0 राहिली, तर ते जे काही वर्ष आहे ना, तर ते कोणतं, तर लीप वर्ष आहे असं समजून जायचं. कळालेत का दोन्ही कन्सेप्ट काय असतात ते. आता तुम्हाला ठराविक जे काय आहेत ते दिवस तुम्हाला पाठ करायला लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, 1 जानेवारीला जो वार असतो ना, तोच वार त्याच वर्षी 31 डिसेंबरला तोच येणार. बघा व्यवस्थित, जर 1 जानेवारीला जो वार असेल ना, तर तोच वार त्याच वर्षी 31 डिसेंबरला तोच येणार. पण जर लीप वर्ष असेल तर लीप वर्षामध्ये मात्र 1 दिवसानं पुढं सरकणार. म्हणजे हा नियम पहिला लागू कुणासाठी करायचा, सामान्य वर्षासाठी करायचा. जर 1 जानेवारीला जो वार आहे, समजा 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा सोमवारच येणार, हे कधी सामान्य वर्षात. आणि जर लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये पुढचा 1 दिवस येणार. म्हणजेच का, तर ते आठवडे 52 आठवडे 2 दिवस राहिलेले असतात ना, त्याच्यामुळे 2 दिवसानं तो, म्हणजे 1 दिवसानं पुढं सरकणार. आलेत लक्षात. म्हणजे समजा आता 1 जानेवारीला जर सोमवार होता, तर 31 डिसेंबरला त्याच वर्षात कोणता येणार, सोमवार येणार. आणि ते जर लीप वर्ष असेल तर मात्र कोणता असणार आहे, तो मंगळवार. म्हणजे 1 दिवसानं पुढं सरकणार. आली कन्सेप्ट क्लिअर तुमच्या, आलेत लक्षात. पुढचं बघा आता, आणखी काय लक्षात ठेवायचं, सामान्य वर्षात एखाद्या तारखेचा वार काय करायचं, पुढील वर्षी असेल तर 1 दिवस पुढं सरकतो, आणि लीप वर्ष असेल तर किती दिवसांनी म्हणायचं, 2 दिवसांनी पुढं सरकतो. आलेत लक्षात. सामान्य वर्षात एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी
काय सांगते मी, त्याच वर्षात नाही म्हणाले, पुढील वर्षी एकने सरकतो आणि तो जर आणि तेच जर लीप वर्षामध्ये असेल ना तर तो कितीनं 2 दिवसांनी पुढे सरकतो. नीट ऐका मी काय सांगितलं ते. मगाशी मी सांगितलं होतं काय 1 जानेवारीला जो वार असणार ना तो त्याच वर्षात 31 डिसेंबरला तोच असणार आणि जर ते लीप वर्ष असेल तर 1नं पुढं सरकणार. आता मी काय म्हणाले, जर सामान्य वर्ष असू दे की मग हे सामान्य वर्ष असेल तर एखाद्या तारखेला जो वार आलेला आहे त्याच्या पुढील वर्षी 1नं पुढं सरकतो आणि लीप वर्षामध्ये मात्र कितीनं सरकणार, 2ने सरकणार. आलेत लक्षात कोणते आहेत ते. आता बाकीचे अजून तुम्हाला पाठ काय करायचं आहे, जानेवारी फेब्रुवारी ह्यांच्यामध्ये ना किती दिवस असतात प्रत्येक महिन्याचे, जसं की जानेवारीला 31 असतात, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 असतात. असं असण्याचं कारण काय असतं, कारण सामान्य वर्ष असेल तर 28 आणि लीप वर्ष असेल तर किती असतात तर 29 दिवस येतात. त्याच्यामुळे तेही पाठ करायचं. आणि लीप वर्ष कधी तर थोडक्यात 4 वर्षांनीच येणार आहे. जर एखाद्याचा वाढदिवस जर 29 एप्रिल असेल तर तो दरवर्षी सेलिब्रेट नाही करू शकणार, कारण तो 29 एप्रिल 4 वर्षातून म्हणजे लीप वर्ष असणार आहे त्यावेळीच येणार. त्याच्यामुळे तुम्हाला ते लीप वर्ष कधी असतं किंवा 29 दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी असतात हे तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. समजलेत काय असणार आहे ते. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 तारखेला जो वार असणार ना तोच 8 तारखेला असणार, 8 तारखेला असणार तोच 15 तारखेला येणार, 15ला असणार तोच 22ला, 22ला असणार तोच वार 29ला असणार. मग त्याच्या अकॉर्डिंग ना आपण काय करायचं, तारखा पाठ करताना कुठल्या करायच्या, 1 8 म्हणजे प्रत्येकामध्ये 7 मिळवत जायचं. 7 मिळवण्याचं कारण काय असतं तर 1 आठवडा 7 दिवसांचा असतो, म्हणून काय करायचं त्याच्यामध्ये 7 मिळवत जायचं. म्हणजे 1 तारखेला जो वार असणार आहे तोच 8 तारखेला असणार, 8मध्ये 7 मिळवलं 15 आलं, 15मध्ये 7 मिळवलं 22 आलं, 22मध्ये 7 मिळवणार 29 आलं. मग हे जसं सायकल आपण पाठ करणार आहे ना तसंच तुम्हाला 2 तारखेचं 3 तारखेचं असं एक 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 न पुढं वाढवत जायचं. म्हणजे एक कुठला तर फिक्स लक्षात ठेवायचं, त्याच्या अकॉर्डिंग आपण दुसरे लक्षात ठेवू शकतो किंवा त्याच्या बॅकचा जरी वार विचारला ना तरीसुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे आता समजा आता 1 तारखेचा वार आहे तोच 8 तारखेला, पण काय करतात 8 तारखेचा वार विचारत नाही आहेत, 7 तारखेचा विचारणार, तर आपण 8 तारखेचा काढायचा आणि 1नं बॅकला घ्यायचं, म्हणजे ऑटोमॅटिक तो लक्षात येऊन जाऊ शकतोय. आलेत लक्षात. किंवा 9 10चा विचारलं तर आपण 1 2 वार काय करायचं पुढं सरकवून घ्यायचं. आता महिन्यातलं बघा 1 2 3 या तारखांना जे वार येतात का नाही, म्हणजे नीट ऐका, 1 2 3 या तारखांना जे वार येतात तेच वार अनुक्रमे 29 30 आणि 31 या तारखांना येतात. हे पाठ करायचं. म्हणजे महिन्यातल्या 1 2 आणि 3 तारखांना जे वार येतात ना तेच कुणाला असतात तर 29 30 31 या तारखांना येतात. म्हणजे महत्त्वाच्या तारखा कुठल्या बघायच्या, 1 2 3 या तारखांना जे वार आलेले असतात त्याच तारखांना म्हणजे तेच वार कोणत्या ह्याला येतात तर 29 30 31 या तारखांना येतात. आणि अनुक्रमे म्हणजे 1ला 29ची जोडी लक्षात ठेवायची, 2ला 30ची आणि 3ला 31ची. अशा प्रकारे महिन्यातले परत कोणते वार नाही 5 वेळा येतात हे सुद्धा आपण याच्यावरून ठरवता येतं. म्हणजे महिन्याला कोणते, महिन्यातनं 5 वार कोणते येतात हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. आता अजून एक असतं की प्रत्येक वर्षात लग्न आहे कुठल्या कुठल्या दिवशी सारखाच वार असतो, हे सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणकोणत्या दिवशी असं असतं की तो वार येणार म्हणजे येणारच. मग असे कुठले कुठले असतात बघा, तर मी एक सांगते, स्वाती बाशी असं लक्षात ठेवायचं. आता स्वातीवरनं नाव आपल्या लक्षात राहू शकतं, मग तिचं फक्त टी म्हणायचं, त्याच्यामुळे स्वाती बाशी करायचं. स्वा म्हणजेच काय तर स्वातंत्र्य दिन, बरोबर आहे. मग स्वातंत्र्य दिन, त्याच्यानंतर टिळक, स्वातंत्र्य दिन एक लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतरचं तुम्हाला अजून कुठले आहेत तर टिळक पुण्यतिथी, जयंती नाही, टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते, त्याच्यामुळे स्वातंत्र्य दिन. दुसरा टिळक स्वातंत्र्य दिन कधी असतो 15 ऑगस्ट, हे फिक्स तारीख आहे, त्याची काही ती चेंज होणार नाही आहे. परत टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असणार आहे, ती पण तुमची फिक्स असणार आहे. त्यामुळे स्वाती. परत बाशी, बा म्हणजेच काय तर बालदिन, जो 14 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते तो दिवस. म्हणजेच हा दिवस मधुमेह दिवस म्हणून पण ओळखला जातो, मधुमेह दिन असं म्हटलं जातं. तर मग बालदिन कधी तर 14 नोव्हेंबरला. स्वाती बा आणि परत काय तर शिक्षक दिन. आता शिक्षक दिन काही बदलणार आहे का तुमचा, शिक्षक दिन कधीही बदलत नाही. किती तारखेला येणार आहे तो 5 सप्टेंबर, हे तिची फिक्स तारीख असणार आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या तारखा लक्षात ठेवायचे आहेत, 1 ऑगस्टची, 15 सप्टेंबर, त्याच्यानंतरचे 15 सप्टेंबर म्हणते, 5 सप्टेंबर म्हणजे जो शिक्षक दिन सेलिब्रेट केला जातो 5 सप्टेंबर, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट, 14 नोव्हेंबर, त्याच्यानंतरचं म्हणजे एवढे तुम्हाला पाठ करून ठेवायचे. स्वाती बाशीवरून करायचं. स्वातंत्र्य दिन, टी फॉर टिळक पुण्यतिथी येणार आणि बा फॉर बालदिन येणार, बालिका नव्हे बालदिन, जो 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून सेलिब्रेट केला जातो तो दिवस.
त्याच्यानंतरचा 14 नोव्हेंबरनंतर अजून कुठले लागणार आहेत, स्वाती बाशी शी म्हणजे शिक्षक दिन असतो जो 5 सप्टेंबरला फिक्स येतो. यांचे जे ह्याचे जे आहेत या दिवशी काय असतात तर वार सारखेच येतात, त्या वर्षात वार सारखेच येतात. म्हणजे जसं की समजा आता बालदिन तुम्हाला जर मंगळवारी आला असेल तर परत स्वातंत्र्य दिनसुद्धा मंगळवारीच आला असणार आहे, शिक्षक दिनसुद्धा मंगळवारीच आलेला असणार आहे. कळालेत कुठले कुठले आहेत, नीट लक्षात ठेवा. स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, त्यानंतरचा बालदिन आणि शिक्षक दिन हे चारही एका दिवशी म्हणजे एकाच वाराला येतात सेम वर्षामध्ये. त्यानंतर अजून कुठले आहेत बघा, महाराष्ट्र दिन, कामगार दिन जो की आपण 1 मेला सेलिब्रेट करतो, 1 मेचा. परत महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती, ह्या दोन्ही जयंत्या, ह्या महान नेत्यांच्या दोन्ही जयंत्या एकाच दिवशी सेलिब्रेट होतात, म्हणजेच 2 ऑक्टोबरला. आणि 2 ऑक्टोबर हा दिवस आपण स्वच्छता दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. तर तो आणि नाताळ कितीला असतो तर 25 डिसेंबरला. नाताळ पण काही बदलत नाही, त्याच दिवशी येतो. तर या दिवशी सारखेच वार असतात. बघा व्यवस्थित कुठले कुठले आहेत. 1 मे महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन म्हणून ओळखला जातो. दुसरा लाल बहादूर शास्त्री जयंती आणि महात्मा गांधी जयंती जो की 2 ऑक्टोबरला आणि स्वच्छता दिन म्हणून पण ओळखला जातो. त्यानंतर नाताळ 25 डिसेंबरला. या दिवशी काय असतात तर वार सारखेच असतात. कळालेत कशा पद्धतीनं करायचं, लक्षात आले असतील आता, काही प्रॉब्लेम नसावा. म्हणजे महात्मा गांधी ह्याच्यातले तेवढे लक्षात राहू शकतात. महाराष्ट्र दिन, कामगार दिन कायमचा आपला नाही का 1 मे असतो, बऱ्यापैकी पोरांना सुट्ट्या वगैरे लागलेल्या असतात त्याच्यामुळे तो दिवस लक्षात राहू शकतो. आणि 2 ऑक्टोबर आपण सगळेजण महात्मा गांधींना ओळखतात त्याच्यामुळे तोही न राहण्यासारखा काय अगदी विसरेल अशातला काही भाग नाही. त्यानंतरचा नाताळ 25 डिसेंबर, सगळ्यांना सुट्टी असते त्याच्यामुळे तोही आपल्या लक्षात राहील. म्हणजेच महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन, महात्मा गांधी म्हणजे दोन्ही म आले. आणि त्यानंतरचा नाताळ मना असं लक्षात ठेवलं तरी चालेल. मना म्हणायचं, मनावरनं ते लक्षात ठेवायचे, ओळीनं येतील. त्यानंतर अजून इतर महत्त्वाचे दिवस कुठले कुठले असू शकतात तर तुम्हाला बालिका दिन हा एक लक्षात ठेवायचा आहे जो की 3 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. तो 3 जानेवारीचा तो एक लक्षात ठेवायचा. त्यानंतरचा 30 जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून आपण साजरा करतो, तर 30 जानेवारीला हुतात्मा दिन हा पण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण 28 फेब्रुवारीला सेलिब्रेट करतो. कधीला 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. आणि 27 फेब्रुवारीला मराठी दिन म्हणून केला जातो कुसुमाग्रज यांच्या ह्याच्यामुळे, त्यामुळे मराठी दिन तोही लक्षात ठेवायचा आहे. परत आंतरराष्ट्रीय महिला दिन जो की 8 मार्चला सेलिब्रेट केला जातो, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला. त्यानंतरचे 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती त्या दिवशी सेलिब्रेट करतात, त्याच्यामुळे तो एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असते, त्याच्यामुळे तोही आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यानंतर पर्यावरण दिन आहे, तो पर्यावरण दिन किती तारखेला करतात तर 5 जूनला पर्यावरण दिन सेलिब्रेट केला जातो, पर्यावरण दिन. त्यानंतर आहे क्रांती दिन, क्रांती दिन 9 ऑगस्टला करतात, क्रांती दिन 9 ऑगस्टला. आणि शिक्षण दिन असतो तो 11 नोव्हेंबरला केला जातो. नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन नको, शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला आणि शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला असतो. त्याच्यामुळे या सगळ्या तारखा आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. बाकी तुम्हाला 26 जानेवारी तर माहिती आहे प्रजासत्ताक दिन या दिवशी केला जातो. त्यानंतर 15 ऑगस्ट पण माहिती आहे स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. हे अगदी महत्त्वाचे जे दिवस आहेत ते तुम्हाला सगळे करायला लागणार आहेत. ज्यांच्या तारखा फिक्स आहेत हे ह्याच तारखेला येणार, कितीही वर्ष कुठलं पण असू दे, पण हे त्याच तारखेला येणार. हे जेवढे माहिती आहेत ना तेवढे फक्त करायचे. बाकी दिवाळी वगैरे, दसरा, गुढीपाडवा हे असले सण आपल्यामध्ये म्हणजे पेपरसाठी म्हणताना येणार नाहीत, कारण त्यांच्या तारखा काही फिक्स नसतात. मग तारखा फिक्स नसेल तर मुलं कसे प्रश्न सोडवणार ना, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न येत नाही. कळालेत कशा पद्धतीनं एक्झाम्पल सोडवायची वगैरे. म्हणजे किमान ही थेरी जरी तुम्हाला सगळी व्यवस्थितरित्या माहीत झाली ना तरी पण तुम्हाला पुढच्या तारखा म्हणा किंवा पुढचे वार वगैरे जे आहेत तर ते तुम्ही आरामात काढू शकाल. कळालेत. एक्झाम्पल आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये घेऊयात, त्याच्यावरची एक्झाम्पल कशा पद्धतीनं सोडवायची ते सुद्धा मी कवर करते नेक्स्ट ह्याच्यात.